नमस्कार. या चिमण्यांनो परत फिरारे. उद्धव ठाकरेंची नाराज शिवसैनिकांना भावनिक साद. महाराष्ट्रव्यापी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज हिंगोलीत नाराज शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे. गद्दारांमुळे शिवसेना संपली म्हणणारे खोटे ठरले. अजूनही निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत असे ठाकरे म्हणाले. महावीर भवन येथे झालेल्या मेळाव्यात या चिमण्यांनो परत फिरारे म्हणत त्यांनी फुटीर गटातील कार्यकर्त्यांना परत येण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष तारफे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, विनायकराव भिसे, गणेश शिंदे, परमेश्वर मांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. मातोश्रींचे दरवाजे निष्ठावंतांसाठी सदैव उघडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य. म्हटलं काय कसं आपला आमदार होता, कट्टर राहिलेला आहे, एवढी पाठवून झाली तरी सोबत आहे, नाही फुटायचं तर नाही. मला साहेब तुम्ही लिहून ठेवा, हाच फुटला. आणि आता नुसता फुटलाच नाही तर माझ्या कानावर आलं की यांनी गद्दारांचं नेतृत्व केलं. असा हा गद्दारांचा गद्दार. बरं, विश्वास ठेवायचा नाही कसा? मी यवतमाळ वाशिममध्ये गेलो होतो, तिथल्या खासदारांनी काय सांगितलं होतं, जेव्हा मी एक 2 आठवड्यापूर्वी खासदारांची बैठक बोलवली होती घरी, तर 3 खासदार होते लोकसभेचे. आपले अनिल देसाई, अरविंद सावंत आणि आपले संजय राऊत. बाकीचे सगळे ऑनलाईन झाली, ती सोय झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये यवतमाळचे खासदार होते, त्यांनी मला आजच्या दिवशी फोन केला. मला वाटलं उद्धवजी काय करू? म्हटलं काय करायचं, यायचंय ना? नाही म्हणे, माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायची. मग काय करू? आता असं काय सांगत, तुम्ही काय सांगा, त्या आपण सांगाल त्या सोयरीक सोडून द्या. आता मला काय माहित, मुलीच्या ऐवजी यांची सोयरीक जुळवत होते. यांचा भाव ठरत होता किती खोके.